महाराष्ट्रात सूर्य दिवसेंदिवस चांगलाच आग उकडताना पाहायला मिळतोय। राज्यातील अनेक जिल्ह्यात 42°C पेक्षा अधिक तापमानाची नोंद करण्यात आली आहे। कडाक्याच्या उन्हामुळे अंगाची लाही होत असल्याने उष्माघाताचा धोका वाढला आहे। अशातच शरीराचे तापमान वाढलेले, घाम येणे, बेशुद्ध होण्याची शक्यता तसेच जास्त गरमीने काही लोक गोंधळून जातात। उलट्या होणे, डायरिया, डिसेंट्रीचा त्रास जाणवणे, डोके दुखणे, भूक न लागणे, चक्कर येणे, ग्लानी येणे, निरुत्साही वाटणे, पाय पोटासह अंगात वेदना जाणवणे, नाकातून रक्त येणे, श्वास घेण्यात अडचण व नाडीची गती वाढणे, बेशुद्ध होणे, रक्तदाब वाढणे, मानसिक बेचैनी वाटणे, अस्वस्थता जाणवणे, ताप, नाकातून वाफा जाणवणे आदी अशा समस्या वाढत आहेत। त्यामुळे अनेकांनी या दरम्यान सावधानता व काळजी घेणं खूपच आवश्यक आहे। उन्हाच्या तीव्र झळापासून बचाव करा, काळजी घ्या, सावधानता बाळगा। तर आज पालघर जिल्ह्याचं तापमान 40° पार गेलं आहे। पालघर जिल्ह्यात ग्रामीण भागात मनोर मस्तान नाका येथे सुद्धा तापमानात मोठी वाढ झाली आहे। मनोर मस्तान नाका येथे कालपेक्षा आज तापमान जास्त आहे। आज मस्तान नाका येथे 43°C वर तापमान पोहोचलं आहे। तापमानाचा पारा वाढल्यानं जनजीवन विस्कळीत झालं आहे। लोकांना मोठ्या प्रमाणात उकाळा जाणवत आहे। उष्णतेमुळे अनेक नागरिक हैराण झाले आहेत। यामुळे उष्माघाताचा धोका आहे। त्यासाठी आरोग्याची काळजी घेण्याची गरज आहे। या उष्णतेने अंगातून घामाच्या धारा निघत आहेत। त्यामुळे शरीरातील पाणी वाढवण्याचा सल्ला डॉक्टरांकडून देण्यात येतो। या वाढत्या तापमानामुळे सरबत, लिंबू पाण्याचे ज्यूस, टरबूज, खरबूज आणि लिंबूची मागणी वाढली आहे। तर मे महिन्यात आणखी तापमान वाढण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे। त्यामुळे अनेकांनी काळजी घेण्याची गरज आहे।